यंदा द्यायचं म्हणजे द्यायचं. बस 101% आलेत म्हणून समजा. अहो हे काय धंदा आहे का या पाण्याचा? हे माणसं मरतील ना. मरणार काय झालं? 15 दिवसाला पाणी गावात. 15 दिवसाला येते एकदा इकडे पाणी. 15 म्हणा 20 म्हणा सर. अरे केवढी धार आहे बा ते, केवढी धार आहे ते. खाली जरा हो ना. की काय चालू आता लाईव्ह मध्ये मोटर चालू आहे समजा. हो ना. चालूच आहे. मोटर वाजले इकडे. नळ चालू आहे. एवढं हे आहे नुकसान. आणि 15 ते 20 दिवसाला पाणी येते. पाण्याचा तर विषय नाही. सकाळी 2 टाके आणले आम्ही येतून. काय करू आता? हे तुम्हाला सांगतो हे पाणी सोडून झाले आम्हाला 15 दिवस. हे पाणी सोडणे गेले. हे दुसरं पाणी व्यवस्थित तुम्हाला सांगतो. हे जागा अशीच राहणार तुम्हाला. एवढं पाणी जाते का कुठं? या दिवसामध्ये जाईल का कुठं? आता उन्हाळ्यात एवढं पाणी साचल्यावर बरसात किती डॅम होईल. हो ना. आता उन्हाळ्यामध्ये एवढं डेली साठत राहिलं तर मग पावसाळ्यामध्ये तर किती साचत असेल. इकडे गोष्ट आहे की नाही. हे कोरडा रस्ता बघा. इथून पाणी तिकडे गेलं. सगळं गावानं नाही त्याला 100% अण्णा आपण त्याला गावानं फिरूच म्हणजे फिरूच 100%. हो नाही काय होईल ते होईल, पण त्याला सगळ्या गावानं एक रोड ना आपण फिरूच. सगळ्या त्याच्या टीमला बघा ना सर, गाडी यायला किती अडचण राहिली. अहो आता हे रस्ता व्हायला तर इकडं माणसालाच आहे ना. बदाबत पडायला रोड बरोबर गाड्या पलटी झाल्यात. खूप पलटी झालेल्या. खडकाची ट्रॉली पलटी झाली. आम्ही उभी केली. कोणी चालले तिथे पडायला राली अशी धपकून पडली. लेकरं लहान आता इकडे कशी उचलली. ट्युशनला जायला, शाळेत जायला, 24 तास रस्ता आहे आमचा. हे बायपास रस्ता होईल. हो आणि यानं जाणं शेताकडे जायचं असलं आम्हाला इथूनच जातो आम्ही. आता ढोरं घेऊन जायचं म्हणजे कसे जायचे? गावातून घेऊन जायचे का? ढोरं आता तशी जात आहेत. आता गाई बैल इथं गावातून न्यावं लागतं आम्हाला. इथून नाल्या गिल्या हे बरोबर करावं लागते की नाही गावात. पावसाळ्यामध्ये पाय टाकायचा जागा राहत नाही. पाय ट्रिपा टाका बोललो आम्ही. ट्रिपा टाकली नाही आतापर्यंत. 4 वर्षात येतं ट्रिप नाही, येतं काहीच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? 4 वर्षात एकही ट्रिप नाही. ट्रिप नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. तेव्हा टाकले होते. रस्ता बायपास जायसाठी गजानन महाराज हा तिथलं काम व्हायसाठी 100 ट्रिप टाकले. बापरे. आधी हे आम्ही रस्ता केला तेव्हापासून काय त्याला झाले 4 वर्ष. बेसरम पूर्ण कुवाच. बरं दलदलच. अच्छा 100 ट्रिप पाडली तिथं. 150 ट्रिप टाकली. त्या 10 त्या ट्रिप वाल्याने एक्स्ट्रा ट्रिप टाकली. आता सगळीकडे गावामध्ये लिकेज आहे. टाक्याच्या पाण्याला लिकेज आहे. तुम्हाला सांगतो मी तिकडे बी त्या साईडला त्या अगंदरी लिकेज आहे. मी जाऊन सकाळी पाहून आलो. तिकडे 5 लिकेज आता 5. सकाळीच मी जाऊन पाहून त्याचं व्हिडिओ शूटिंग करून आलो. गावातला कुठलाच रोड नीट नाही. बस उन्हाळ्यात एवढं पाणी म्हणल्यावर बरसातीत तर येतं फाच नव्हे. लाज आहे का त्या सरपंचाला, ग्रामसेवकाला? गावापेक्षा आबादानी बरी आपली. हो ना. लई चांगली गावापेक्षा. पण पाण्याची टंचाई आहे तिकडे बी. पाण्याची टंचाई एकच प्रॉब्लेम आहे. रोड बघ, घर बघ, सिस्टीम नाही याची बरोबर. लिकेज चालली सगळ्या खाली अर्धाला पाणी चाललं. 10 वेळेस पाईप जोडला. आता हे पाणी किती टाके गेले सर? ओ सर आता एक टँकर पाणी आहे ना. तुमच्या मनाला पाणी किती मुरलं असेल? 15 दिवसापासून पाणी नाही. हो ना. पाणी किती मुरलं असेल? एक टँकर आता वेस्टेड गेलं. तुम्हाला पाणी पुरेल कसं? हो ते पुरेलपेक्षा पण जे पाणी भेटेल ते सगळं दूषित पाणी आहे ना. लोक बिमार पडतील ना. सगळं बेंदाडतच चाललं की सगळं लिकेज. लिकेज झालं तर 3-3 वर्ष फाईन झाली याच्याकडे. त्यांना गरज आहे त्यांनी यावं आणि करून जावं. सगळं गढूळ पाणी असेल. चालू आहे आता मोटरा. पाणीच नाही आम्हाला दुसरं काय इलाज आहे. आणि आम्ही काय करू म्हणाले फिल्टरचं पाणी पुरते का आपल्यासारख्या? करायला पियाला आपल्याला घोडभर पियाला जमल हो. पण स्वयंपाकाला याला त्याला सगळं जमतं का? फिल्टरचं पाणी आपल्यासारख्या पिलं तरी पचतच नाही. लाईव्ह मध्ये पाणी चालू आहे. पियाचं पाणी भरलं, भरायला चालू आहे. बघा भरले पियाचं भरतो आम्ही आता. भरल्याशिवाय भरा नाही का? काय जे असेल तुम्ही कुठं पाणी भरता दाखवा ना आम्हाला. काय भरता, कुठे नळ पाणी काय? हा दाखव ना. काय
काय नाही पाणी प्यायला भरायला कसं ते पाहायला आलतो. येऊ फक्त मला पियाचं पाणी तुम्ही नळाचं भरलेलं ते दाखवा मला कुठे. बरोबर बरं एवढं सगळं तुम्ही प्यायचं पाणी या नळाचं भरलं. पाणीच नाही दुसरं काय कुठं सांगून काय करायचं आहे आम्हाला. आता लाईन गेली काय होती ते पाणी खराब दूषित पाणी सगळं आता मोटर बंद झाली की सरळ पाणी मागं ओढते. मागं ओढलं की त्या चिखलातलं जेवढं साचलेलं आहे तेवढं सरळ वापस जाते. वापस झाली पुन्हा जर लाईट आली पुन्हा मोटर लावली की ते दूषित पाणी पुढे येते. पुढे आले की ते आमच्या भांड्यात जाते. भांड्यात झाले पिले की मग रोग फिगे चालू. मग लागले दवाखान्यामध्ये पळायला. समस्या माना लागला आपली काहीतरी. हो वहिनी बरोबर आहे की नाही कोणी पुढे चला सर पुढे चला. म्हणजे कसं आपल्या सगळं पाहण्यामध्ये येऊ. हो ना तरी जरा उशीर झाला. काय हरकत नाही. तुम्हाला सांगतो मी याच्यावर भरपूर जर माल असेल तर लिकेज होऊ शकत नाही. अहो टायर फसल्यावरती त्या पाईपाला घासल ना. पाईपाला घासल्याच्या नंतर पाईप एवढे वरच असेल 1.5 फुटावर 2 फुटावर 2 फुटावर काय 5 किलोमीटर थोडी जाते. हातभरच आहे का. अहो त्याला बरोबर याच्यातून जर तुम्ही ट्रॅक्टर आणायले सर याच्यातून ट्रॅक्टर जर आणलं तर पाईपाला घासते. पाईपाला घासल्यावर लिकेज होईल की नाही सर तिथं तर 4 बोटच आहे इतकंच आहे. तरी हातभर आहे. बरोबर असे कसे ढोर आणायचे शेतातून येत्या वेळेस. माझा ढोर आमचे सगळे चिखलानं. बघा त्याला माणसं ढोर आहे सगळे तिकडे जात चिखलानं. रोजच सोय करा नाही. रोजच आहे. एक दिवस सुना नाही. इथं लाईट नाही काही नाही. तीन खांबे लाईटच नाही इकडे लाईट नाही. ते लाईट तर कधी कधी लपलप करत आहे आता बंद आहे. ते बंद आहे ते बंद आहे. लाईट नाही खंबा नाही इकडे काही खडक नाही काही आम्हाला नाही का तुमच्या घरात. चला इकडे जाऊ. हो चला. काय करा एक झालं वगैरे आमचं ते जाऊ दे ना घराकडे. पेटून उठायचं आता जे होईल ते होईल. बघू कडबा कोणाला. नाही त्याला सगळ्या गावांना फिरवाच लागणार आहे. त्याला सगळ्या समस्या त्याच्या डोळ्यानं हात धरून आपल्याला फेर दाखवा लागणार आहे. एक दिवस आपलं काम बुडलं तर बुडलं शेतातलं. हो नाही एक दिवस फिरायचं तुमच्यासोबत. आम्ही पण नाही एक दिवस गेलं तर गेलं शेतातलं काम. एक दिवस फिरायचं गावात. हे तरी आम्ही टापटीप केला सर इतका हे येतं हे होतं. येतं जरा होता तसा लिकेज का. नाही साचायचं पावसाळ्यात. बरोबर आम्ही खडक येणारे जाणारे चला बा आपण सगळे जण करून टाकले 4-5 जण मिळून आणि टाकू दा. असं झालेलं हो इथून इतकं. किती खडक टाका तुम्ही लिकेज असल्यावर पाणी येणारच ना सर. हो ना आम्ही टाकलेला आहे सर इथला लिकेज पाईप ओरिजिनल इथला सगळे ओरिजिनल. पहिलं पाईप कुठून माहिती का या नालीतलं पाणी संपूर्ण रोड नाही यायचा. बापरे पूर्ण रोड न जायचं. आणि आता येथून आता हे पाणी पाईप झाला इतकुसा आणि पावसाळ्यात झाले सगळे डेरात होते. बघा तुम्ही सगळ्या डेरा इथून पाणी आणि हे पाईप पण बुजलेला. पाईप बुजलेला आहे. हे नाल्याचे काम करायचं कोणाचं काम आहे. ग्रामपंचायत केलं पाहिजे ना. नाली नाहीच तिकडं चेक बुजलेली आहे. उपसायला तर कधीच येत नाही. घरापुढचे स्वतः उपसते. सर इकडे चला जरा. चला तुम्ही इकडे जरा दाखवत. आणि आता कसं आहे ज्याच्या घरापुढे नाली आहे त्यानंच साफ करावं बस. आता आमच्या घरापुढे नाली आम्ही साफ करा. दुसरं कोणीच नाही येणार नाही. हे ग्रामपंचायत सगळे काय केले झोपले सगळे.
काय विषय आहे का? नाली नाहीच की रे इकडं. नाली नाही जो नालीचं बिल ते खाली. आता हे नळाचा पाईप पाईप बघा 6 महिने झाला पाईप असाच आहे सर. 6 महिने झाला. हो सर, इथं आणि light आता आहे. याला जर कापून नेलं तर मग काय म्हणते शासन आमचा पाईप नेला दंड होते की नाही? 6 महिने झाले असं पाईप आहे. इथं एक फोटो काढा याला लाईट तर कधीच नाही. लाईट तर नाहीच. इथं मंदिर आहे. अहो इचुकड्याचं सरपाडाचं कसं काय होणार आहे? त्यामध्ये होतं तरी ते ए, जास्त कॉमेडी लाईट पण नाही 6 महिने व्हायचे. 6 महिने झाले लाईट नाही. लाईट येतं नावाला आहे. हा, लाईट आहे. पाणी कुठून येते आता थांब रे थांब रे. वाड्यापासून पाणी पूर्ण ते इथून त्या होळीवरच्या आडापासून पूर्ण येते. हा तिथून नालीत पाणी मावत नाही पूर्ण रोड येते. बरोबर आहे इथून हे पाण्याचं बरं सर. चालत पडलेली होती पाण्याची प्लेन होता रस्ता. असला नंबर एक रस्ता एकदम टॉप टिप रस्ता होता असा. नंबर एक होता. नंबर एक पाण्यामुळे रस्ता रस्ता खराब होतो. इतकं आणि आता पण सर आहे अहो, ना, लेकराला त्या तुम्हाला पाईपून सांगतो पाणी त्या पाईपून सारखं रोडवर येते. नाली जात नाही, नाली चेक बुजली आहे. डायरेक्ट वाड्यापासून संपूर्ण बुजली बरोबर, आहे. बरोबर. होळीवरचं ते सगळं अरे बापरे. वाड्यापासून सगळं पाणी येते. आता तुम्हाला सांगतो हे आमचं घर आहे ना, त्या घराला पाणी भिडते मध्ये जाते. हे नळ आहेत ना आमचे, हे नळ आहेत, त्याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये अरे बापरे. आता काही नाही महादेव मंदिरापासून जर यायचं म्हणलं इकडं हा तर पाय भरल्याशिवाय इलाज नाही. कारण की यातून ते रोड असा झाला चिखलच चिखल. येतं पाय टाकला येताय चिखल त्यातही चिखल. आता जरा असं मोटर बंद होत्या म्हणून जरा बस, कोरडं आजच झालं. हो, आजच पाणी आज चालू नव्हतं. झालं आता की आता उद्या सकाळी येऊन थोड्या वेळाने बघा ना वल्लच आता. वल्ल. पाणी भरणं झालं, संपूर्ण नालीचं पाणी पूर्ण रोडवर येणार पूर्ण. बापरे. आणि आणि नालीमध्ये लोकं पाणी अशी कधीच उभी जाणार त्रास करायची. याच्यावर आपण हे नाल्या म्हणतो का नाल्यावर घर आणि रोडवर नाल्या असं झालं. आता हे स्वतः नाली केलेली आहे. हे बघा काय इथून होतं? काढली. कसं आता इकडे वस्ती झाल्या याची वस्ती याला नाली पाहिजे की नाही? आणि अहो याची पण याला नाली तर बेसिक आहे ना हो. ती नाली तुम्हाला काढून द्यायला लागलं ग्रामपंचायतीनं. घरापुढे इथं फोडले. सगळं सांडपाण्याचं कसं विल्हेवाट करायला लागणार? येतच पाणी साचते. आता इथून हे आता घरात हे माणूस इथं राहते. माणसं बिमार हे घर आहे त्याचं. अंधारात आहे आता काही दुसरं बी चाललंय. काही हो, या, या. चित्रेपणा करू नको. तसं गोष्टी करू नका बरं. माणसाने बोला. हो मी म्हणतो तुम्हाला गाडीशी म्हणत नाही डॅम आहे म्हणून मोठा त्याचा. हो ना हो ना हो आहे की नाही आहे हो की नाही बरं जी? केवढा मोठा खड्डा आहे केवढा चिखल केवढं बापरे बेंदाड सगळं झालं. लई म्हणजे लहान लेकर आता दररोज सकाळी